सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या रामकुंडावर आज शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन करत गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय। गोदावरीत ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे। दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारण्याची मागणी करण्यात आली आहे। गोदावरी नदी सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित होत असून भाविकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय। याच पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। लवकरच कुंभमेळा होत आहेत आणि त्या धर्तीवरती नाशिक महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, ते सांगतं की आम्ही 35,000 कोटीचे कामं करत आहोत, पण ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहात, आम्ही उभा आहोत, याच ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे। पवित्र अशा रामकुंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण असं गटारीचं पाणी या ठिकाणी सोडलं आहे। या ठिकाणी भारतभरातून लोक आपल्या पूर्वजांच्या, आईवडिलांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। तुम्ही बघू शकता ते अस्थि विसर्जन आजही गटारीच्या पाण्यामध्ये करत आहोत। म्हणजे आम्हाला तुम्हाला यांना एकच इशारा द्यायचा आहे, नाशिक महानगरपालिकेला आणि प्रशासनाला, येत्या 8 दिवसामध्ये जर पवित्र अशा गोदावरी नदीमधलं गटारीचं पाणी बंद केलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवरती भव्य असं शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल। आता रोज शेकडो या ठिकाणी अस्थि विसर्जन होतात, 8 दिवसांची तुम्ही मुदत का देताय? कारण की आताच आम्ही विभागीय म्हणजे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 8 दिवसाचा अवधी द्या, आम्ही जिथं अस्थि विसर्जन करतो तो भाग तरी आम्ही तुम्हाला क्लिअर करून देऊ। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।